नमस्कार, मी सौ मनीषा रवींद्र पाटील, SM ज्युनियर कॉलेज कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कथा हा साहित्य प्रकार आणि त्यातील कथा गढी. या कथेच्या लेखिका आहेत सुप्रसिद्ध कथाकथनकार, लेखिका, कवयित्री, ललित, विनोदी आणि बालसाहित्याच्या लेखिका डॉक्टर प्रतिमा इंगोले. प्रथम आपण लेखिकांचा परिचय करून घेऊ आणि त्यानंतर आपण कथेकडे वळू. प्रतिमा इंगोले यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1953ला विदर्भातील अकोला जिल्ह्यातील दानापूर या छोट्याशा गावात झाला. त्यांचे माहेरचे नाव होते कुमारी आशालता दादाराव कुकडे. त्या 1.5 वर्षाच्या होत्या आणि त्यावेळी त्यांचे वडील सर्पदोषाने निधन पावले आणि संपूर्ण जबाबदारी आईवर पडली. त्यांच्या आईच्या माहेरी सुद्धा आईचे 2 भाऊ लहानपणीच वारले होते. त्यामुळे आई सुद्धा एकुलती एक आणि प्रतिमाताई सुद्धा एकट्याच. त्यामुळे प्रतिमाताईंच्या आजोबांनी म्हणजे आईच्या वडिलांनी त्यांच्यावर वाचनाचे चांगले संस्कार केले. या कथेमध्ये असणारे बापू गुरुजी हे पात्र मला नेहमी त्यांच्या आजोबांच्या मध्ये दिसतं, कारण त्यांचे आजोबा देखील समाजसेवक होते. त्यांनीही शाळा सुरू केली होती. त्या शाळेचे ते 34 वर्ष मुख्याध्यापक होते. पण त्या 34 वर्षाच्या काळात त्यांनी कधीच मानधन घेतले नाही. त्यांनी त्या परिसरातील जे मागासवर्गीय विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग सुरू केले होते आणि त्या बोर्डिंगची व्यवस्था देखील तेच पाहत होते. आणि बहुतेक बापू गुरूंची संकल्पना प्रतिमाताई इंगोलेंना आपल्या आजोबांच्यातूनच स्फुरली असेल असे मला वाटते. प्रतिमाताई सुद्धा आपले 4थी ते 8वीचे शिक्षण त्याच शाळेत, ज्या शाळेची स्थापना त्यांच्या आजोबांनी केली होती त्या शाळेतच केले आणि त्यानंतर पुढील शिक्षण आणि कॉलेज शिक्षण हे अकोला येथे झाले. त्या काळी 11वीला बोर्डाची परीक्षा होती आणि त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्या भूगोल विषयात बोर्डात पहिल्या आल्या होत्या आणि त्याचबरोबर मराठी विषयात विशेष श्रेणीसह त्या पास झाल्या होत्या. पण शिक्षण सुरू असतानाच वकिली पेशा असणारे पंजाबराव इंगोले यांचे स्थळ आले आणि त्यांचा विवाह त्यांच्याशी झाला. पण त्यानंतर शिक्षण मात्र थांबले नाही. BA, MA, B.Ed अशा पदव्या घेत विवाहानंतर त्याने प्राध्यापिका म्हणून नोकरी केली. पण 5-6 वर्ष नोकरीला झाल्यानंतर काही कारणाने ती नोकरी त्यांना गमवावी लागली आणि त्यानंतर मात्र लेखनाचा विस्तार झाला. त्यांचे लेखन विविधांगी आहे. स्त्री शोषण असेल, भ्रष्टाचार निर्मूलन, त्याच्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले. त्याचबरोबर शेतकरी बचाव आणि बचपन बचाव अशा आंदोलनामध्ये त्या आघाडीवर ठरल्या. ह्या लेखनाबरोबरच त्यांनी मनोरंजनातून समाज प्रबोधन करत 1000हून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम केले, जे गिरिजा ओक यांच्यानंतर मला वाटतं की त्यांचाच नंबर येत असावा, ज्यांनी समाज प्रबोधनासाठी महाराष्ट्रभर हिंडून कथाकथनाचे कार्यक्रम केले. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून प्रतिमा त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखनात विदर्भी बोली म्हणजे वऱ्हाडी बोलीचा प्रामुख्याने वापर केलेला असतो आणि त्याचबरोबर विदर्भातील जे ग्रामीण जीवन आहे त्या ग्रामीण जीवनाचं चित्रण त्यांच्या प्रत्येक कथांमध्ये येतं. त्यांच्या कथा प्रामुख्याने हजारी बेलपान, अक्षिदीचे दाणे, सुगरणचा खोपा, जावयाचं पोर अशा 10पेक्षा जास्त कथासंग्रह त्यांच्या नावावर आज प्रसिद्ध झाले आहेत. ह्या कथासंग्रहातून जेव्हा आपण संपूर्ण विदर्भाचं चित्रण किंवा विदर्भाचं दर्शन आपल्याला होतं. आस्तिकेचे दाणे हा जो कथासंग्रह आहे त्या कथासंग्रहातूनच त्यांनी गडी ही कथा घेतलेली आहे. मुळात आस्तिकेचे दाणे ह्या कथासंग्रहामध्ये एकूण 9 कथा आहेत. त्यामध्ये दारका ही कथा,
त्यानंतर पांग फिटलं, सोन्याचा गोप, सरवा, गढी, चाकोली, लोकावणी आणि बळी ह्या 8 कथा आणि आस्तिकीचे दाणे ही शीर्षक कथा, अशा एकूण 9 कथा आहेत. ह्या आस्तिकीचे दाणेलाच प्रतिमाताई इंगोलेंना महाराष्ट्र राज्याचा साहित्य पुरस्कार जो आहे तो पुरस्कार मिळाला आणि त्याचबरोबर अनेक इतर पुरस्कार जे आहेत ते पुरस्कार त्यांना मिळाले. गढी या कथेत लेखकीने ज्या सातपुड्याचा पर्वत आहे त्या पर्वताच्या रांगेत वसलेल्या एका गावाचं चित्रण केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. त्या गावाची सामाजिक परिस्थिती, त्या गावात असणारे प्रश्न, ते प्रश्न सोडवण्यात येणाऱ्या अडचणी आणि त्या सोडवण्यासाठी अगदी निष्ठापूर्वक प्रयत्न करणारे बापू गुरुजी यांचं वर्णन केलेलं आहे. कथेची भाषा विदर्भीय बोली आहे. महाराष्ट्रातील 52 बोलीभाषा ज्या आहेत त्या भाषेतील काही प्रमुख भाषा ज्या आहेत बोलीभाषा, त्यातील ती विदर्भीय बोली जी आहे ती बोली आहे. त्या बोलीची वैशिष्ट्ये अशी आहेत की त्या बोलीला एक वेगळा नाद आहे, लय आहे त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे त्या नादामुळे त्याच्यामध्ये संगीत झंकारतं की काय असं आपल्याला वाटायला लागतं. ज्यावेळी तुम्ही गढी ही कथा वाचाल त्यावेळी तुम्हाला ते जाणवेल. तर त्याच्यात तो नाद तयार होतो, नादामुळे संगीत तयार झाले की वाटतं, आणि आपोआपच त्या संगीताच्या तालावर नृत्य केल्याचा भास त्या भाषेतून होतो. त्या भाषेतील काही अक्षरं जी आहेत ती अक्षरं वेगळ्या पद्धतीने उच्चारली जातात. म्हणजे उदाहरणार्थ व कधीतरी य म्हणून उच्चारला जातो. म्हणजे वेळ असं न म्हणता येळ असं म्हटलं जातं. ळ हा य म्हणून उच्चारला जातो. म्हणजे डोळा म्हणण्याऐवजी डोया असं उच्चारलं जातं. ळ र उच्चारला जातो. म्हणजे माळी न म्हणता मारी असं माळीला मारी म्हणतात. जो बाणातला न आहे न त्याच्याऐवजी न उच्चारला जातो. म्हणजे कोण असं न म्हणता कोण असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या भाषेला एक वेगळी लय निर्माण होते. चतुर्थीचा ल प्रत्यय जेव्हा येतो त्याच्याऐवजी ले वापरला जातो. जे ल ज्यावेळी चतुर्थीचा असेल त्यावेळी त्याला ले वापरला जातो. त्यामुळे माणसाले, मले, बाबाले अशा पद्धतीचे शब्द तिथे वापरले जातात. काय ह्या प्रश्नार्थक जे रूप आहे त्या रूपाऐवजी काहून, काम्हून असे शब्द तिथे वापरले जातात. त्यातला काही शब्दसंग्रहही खूप वेगळा आहे जो गढीच्या निमित्ताने आपल्याला अभ्यासता येईल. म्हणजे त्याच्यामध्ये जे वेगळे शब्द आहेत त्याच्यात हाड्या हा शब्द आहे, जे कावळ्याला हाडे असं म्हटलं जातं. डोलची जे बाटली, म्हणजे बाटलीला डोलची म्हटलं जातं. शेताला वावर म्हणतात किंवा लग्नाला हातली म्हणतात. तर असे एक शब्दसंग्रह त्या भाषेचा आहे आणि याच भाषेमध्ये आपल्याला गढी ही कथा अभ्यासायची आहे. आता हे आपण जेव्हा ही कथा अभ्यासणार त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला गढी या शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. गढी म्हणजे काय? कारण गढी शब्द खूप जणांनी ऐकला असेल, पण ती गढी कशी असते? तर गढी हा एक घराचा किंवा राजवाड्याचा किंवा किल्ल्यासारखाच रचना असणारा म्हणजे भाग आहे, वाडा आहे तो. तर पूर्वी बाह्य आक्रमणं व्हायची आणि ती बाह्य आक्रमणापासून बचाव करायचा असेल तर त्यासाठी उंच ठिकाणावर थोडंसं गाव ज्या म्हणजे उंचीवर आहे त्याच्यापेक्षा आणखीन थोड्या उंच ठिकाणावर बांधलेला किल्ला सदृश राजवाडा किंवा घर याला आपण गढी म्हणतो. म्हणजे बाहेरची जी आक्रमणं आहेत किंवा बाहेरून काहीतरी त्रास होणार आहे त्याचा बचाव करण्यासाठी अगदी बुलंद अशी तटबंदी असणारा, भक्कम तटबंदी असणारा असा राजवाडा किंवा घर याला आपण गढी म्हणतो. किंवा गढी म्हणजे काय? तर लहान आकाराचा मातीचा भुईकोट किल्ला म्हणजे गढी. म्हणजे लहान आकाराचा म्हणजे किल्ला खूप मोठा असतो पण तो त्याच्यात राहता येईल अशा पद्धतीचा मातीचा भुईकोट किल्ला म्हणजे गढी. आजही मराठवाड्यात म्हणजे गढी प्रसिद्ध आहेत. गढी म्हणजे वाडा. म्हणजे अगदीच जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांची देशमुखांची गढी फार प्रसिद्ध आहे. मग देशमुखांची गढी, देशपांडेंची गढी, पाटलांची गढी अशा पद्धतीने त्या गढी म्हणजे ते वाडे जे आहेत ते आजही प्रसिद्ध आहेत. आणि मग ही गढी जी आहे ती गढी एक प्रतिमा म्हणून, रूपक म्हणून इथे वापरलेला आहे. या कथेची सुरुवात जी होते ती बापू गुरुजी यांच्या सत्काराच्या दिवसाने, जे सत्काराचा तो दिवस एक उजाडतो त्या दिवसाने त्या कथेची सुरुवात होते आणि संपतेही त्या सत्काराच्या दिवशीच. पण मधला काळ जो आहे तो मधला काळ कुठेतरी पुन्हा तो बापू गुरुजींना भूतकाळात घेऊन जातो.
आणि मग त्याच्यासमोर जे काय त्यांचा जीवन प्रवास दिसतो त्याचं वर्णन जे आहे ते वर्णन या गडी या कथेत केलेलं आहे. मुळात गडी आणि बापू गुरुजी यांची तुलना केलेली आहे ह्या कथेमध्ये. म्हणजे बापू गुरुजी जसे विचाराने पक्के होते तशीच गडीसुद्धा सुरुवातीला भक्कम होती. पण त्या गडीला हळूहळू काल परतवे, जसजसा वेळ गेला तसा उन्हाळा, पावसाळा किंवा इतर बाह्य आक्रमणं जी आहेत ती बाह्य आक्रमणं हळूहळू सोसत ती गडी जमीनदोस्त होते. अगदी तद्वतच बापू गुरूंच्या बाबतीत होतं. आणि बापू गुरुजींना सुद्धा सुरुवातीचं जे त्यांचं भक्कमपण आहे ते शेवटी थोडंसं ढासळतं, कमकुवत होतं. आणि हेच वेगवेगळ्या प्रतिमांच्या साहाय्याने प्रतिमा इंगोले यांनी ह्या कथेमध्ये सांगितलेले आहे. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला ह्या ज्या 4 प्रतिमा वापरलेल्या आहेत त्या प्रतिमांची माहिती घ्यायला हवी. ह्या 4 प्रतिमा कोणत्या आहेत कथेतल्या? तर पहिले आहे बापू गुरुजी, दुसरा आहे गडी, तिसरं आहे वडाचं झाड आणि चौथा आहे वान नदी. असं त्या 4 प्रतिमा आहेत. मग त्या 4 प्रतिमांचं आपण पहिल्यांदा आधी माहिती घेऊया. तर पहिलं आहे बापू गुरुजी. तर बापू गुरुजी ह्यांच्याबद्दल प्रतिमा इंगोलेंच्या शब्दात सांगायचं झालं तर त्या म्हणतात की बापू गुरुजी म्हणजे सद्गुणांचं प्रतीक आहे, जे स्टॅच्यू ऑफ ऑल व्हर्च्यूज असं ज्यांना आपण म्हणतो तसं बापू गुरुजी हे सद्गुणांचा पुतळा आहे. जे सगळे चांगले गुण जेवढे आहेत ते त्यांच्याकडे आहेत. आणि मग आपल्या आसपाससुद्धा अशी माणसं असतात जी जगाचं भलं करण्यासाठी जन्मलेली असतात, जगाचं चांगलं करण्यासाठी जन्मलेली असतात. पण त्यांना विरोध होतो पण ते घाबरत नाहीत. ते आपल्या विचारांवर पक्के असतात, ते मतांवर आपल्या ठाम असतात. आणि मग ती माणसं आपल्या जगण्याचा आधार होतो. जगण्याचा आधार जर झाले तर आपोआपच आपल्याला त्याच्यातून विकास साधता येतो. आणि म्हणून बापू गुरुजी हे सद्गुणांचं प्रतीक सांगितलेलं आहे. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे गडी. गडी हे ग्रामीण संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचं प्रतीक सांगितलेलं आहे. कारण गडी ही प्रामुख्याने खेड्यातच असते आणि त्यामुळे ती ग्रामीण संस्कृतीचं प्रतीक म्हणून गडी सांगितलेलं आहे. आणि त्या म्हणतात की गडी जी आहे ती ती संस्काराचं प्रतीक असते, त्यामुळे ती काल परत्वे बदलते. म्हणजे माझी संस्कृती जी आहे ती माझ्या मुलांना आवडेल असं नाही आहे. माझ्या मुलांची संस्कृती आता वेगळी आहे, मला त्यांची आवडत नाही, त्यांना माझी आवडत नाही. म्हणजे साधं एखादं गाणं टी व्हीवर लागलं म्हणजे 1980-90च्या काळातलं तर माझ्या मुलांना ते फार स्लो वाटतं, त्यांना त्यातले शब्द रटाळ वाटतात, एकच शब्द किती वेळ ऐकायचा असं म्हणून ते नाराज होतात. आणि त्यांची गाणी मी जेव्हा ऐकते तर त्या गाण्यातले मला शब्द कळत नाहीत, ते इतकं जलद असतं. पण गाणं बंद झालं नाही, गाणं चालूच राहिलं. आणि मग त्या म्हणतात की जी संस्कृती आहे ती संस्कृती नष्ट होत नाही, लोप पावत नाही, संस्कृती बदलते, संस्कृती बदलते. आणि त्यामुळं संस्कृतीच्या पाऊलखुणा प्रत्येक वेळी कुठंतरी उमटत असतात. आणि मग त्याचं प्रतीक म्हणून ती गडी आहे. तिसरं आहे वडाचं झाड. त्यांनी वडाच्या झाडाला माणुसकीचं प्रतीक म्हटलं आहे, मानवतेचं प्रतीक असं म्हटलेलं आहे. वडाचं झाड कसं असतं, सुरुवातीला लावलं तर ते सरळ वाढत जाईल, त्याला पानं येतील, छोटी फळं येतील, हळूहळू त्याला त्या फांदीला पारंब्या फुटतील आणि त्या पारंब्या पुन्हा त्या मातीत जातील. माणुसकी अशीच आहे, माणुसकी नष्ट होत नाही, ती एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात प्रवाहित होत असते आणि ती कायम मातीशी नाळ सांगणारी असते. जेव्हा जेव्हा संकट येतं त्या प्रत्येक संकटाच्या वेळी माणुसकी कुठंतरी उभी राहते आणि ते वडाचं झाड आहे ते त्याचं प्रतीक आहे. आणि चौथं प्रतीक आहे ते वान नदी. वान नदी हे माणूस आणि पर्यावरण यांच्या संबंधांचं प्रतीक आहे. कारण माणूस निसर्गाला गृहीत धरतो आणि मग कधीतरी अशी परिस्थिती येते की मग निसर्ग दाखवून देतो की मी तुमच्या गरजेचं आहे, माझ्याशिवाय तुमचं काहीच चालणार नाही. सध्याची परिस्थिती सुद्धा तशीच आहे की निसर्ग सांगतोय की तुम्ही माझ्या सोबतीने चला, माझ्या सोबत चला आणि मग आपण एकत्र गेलो तर माणूसही टिकेल आणि पर्यावरणही टिकेल. अशा ही 4 जी हे आहेत प्रतीकं जी आहेत ती प्रतीकं इथं सांगितलेली आहेत. अशा ह्या 4 प्रतीकांचा आधार घेऊन म्हणजे ही कथा जी आहे ती कथा पुढे जाते. कथा जी आहे ती सातपुडेच्या पर्वतरांगातील आहे. त्या पर्वतरांगेत वसलेलं एक गाव आपल्या डोळ्यासमोर येतं छानसं असं. त्या गावाच्या जवळच जी वान नदी आहे ती वान नदी वाहत आहे.
त्या वान नदीच्या काठावर ते वडाचं झाड कुठंतरी रुजलेलं आहे. काळी लुसलुशीत मऊशार जी जमीन आहे, ती जमीन हा त्या गावाला मिळालेलं वरदान आहे आणि त्यातून भरभरून मिळालेलं धान्य यासाठी ती वान नदीसुद्धा कृतकृत्य झालेली आहे. आणि अशा ह्या वातावरणात एक दिवस बापू गुरुजींचा सत्काराचा कार्यक्रम ठरतो. आणि सत्काराचा कार्यक्रम ठरल्यानंतर गावातील सगळ्यात जे आयुष्य त्यांनी त्या गावासाठी खर्ची घातलेलं असतं, रक्त आटवलेलं असतं, हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यांचा ऊर भरून येतो. पण काही गोष्टी ज्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्या त्यांना सतावायला लागतात. सतत त्या त्यांना त्रास द्यायला लागतात, त्या वेदनामय होतात. आणि मग तेव्हा गुरुजी पुन्हा भूतकाळात रमतात. गुरुजींना त्यांचं बालपण आठवतं, ज्या बालपणात त्यांना शिक्षणाची गावात सोय नसते. मुलगा हुशार असतो आणि मग त्या गावच्या पाटलांना असं वाटत असतं की त्या बापूने शिकायला पाहिजे. एक दिवस पाटील बापूच्या वडिलांना सांगतात, तेव्हा वडील म्हणतात की भाकरीवर तेलच मिळत नाही, इतकं दारिद्र्य आहे, तर तालुक्याच्या ठिकाणी मुलाला शाळेत कसं पाठवावं. आणि मग तेव्हा पाटील सांगतात की मला तुमच्या मुलाचा लळा लागलेला आहे, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारतो. आणि मग पाटील त्याची शिक्षणाची जबाबदारी स्वीकारतात आणि बापू तालुक्याच्या शाळेत जाऊन शिक्षण घेऊन परत येतात. ते जेव्हा परत येतात तरी गावात जास्त शिकलेली व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चांगल्या पैशाची, चांगल्या हुद्द्याची नोकरी त्यांना शहरात गेल्यानंतर मिळाली असती. पण बापू गुरुजी ते सगळं सोडतात आणि माझ्यासारखी काही मुलं आहेत, त्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून गावातच शाळा सुरू करण्याचा हट्ट धरतात. सुरुवातीला जेव्हा ते गावात शाळा सुरू करावी म्हणून हट्ट धरतात तेव्हा अनेक लोक त्यांना नावं ठेवतात, त्यांच्यावर टीका करतात, हा काय आता गावात शाळा सुरू करणार आहे. पण त्यावेळी मात्र ते अजिबात पाठीमागं हटत नाहीत. ते मनाशी पक्के असतात आणि मग ते म्हणतात की नाही, मला शाळा सुरूच करायची आहे. कुणाचंही काही ते ऐकत नाहीत आणि मग ते शाळा जी आहे ती शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर मग ज्यावेळी शाळा सुरू होते त्याचवेळी तिथं हळूहळू त्यांनी ते नदीचं वर्णन केलेलं आहे की सगळ्यांनी टीका केली तरी त्यांना ती वान नदी मात्र प्रोत्साहन देत असते. कारण ज्या नदीत पोहता पोहता ते लहानाचे मोठे झालेले असतात, ज्या नदीचं ते जीवन म्हणजे पाणी त्यांनी पिलेलं असतं, ती मात्र त्यांना सांगते की आपण वाहत राहायचं, आपण प्रयत्न सोडायचा नाही. आणि निसर्ग आपल्याला हे शिकवतो. आणि मग नदीच्या त्या प्रोत्साहनातून ती शाळा सुरू होते. त्याच वेळी त्या नदीच्या काठावर ते वडाचं झाड जे आहे ते हळूहळू रुजायला लागलेलं असतं, त्याला पानं फुटायला लागलेली असतात. त्यानंतर मग शाळा सुरू होते. शाळेतून काही मुलं शिकून पुढे येतात, काही मोठी ऑफिसर होतात, काही पुढारी होतात. कधी भेटली तर गुरुजींना भेटत अगदी नमस्कार करत असतात, आवर्जून भेटायला येणारी मुलं असतात. हळूहळू ती 4थीची शाळा 7वीपर्यंत जाते आणि त्यानंतर मग त्यांचा एक पाया जो असतो तो पाया भक्कम होतो. तेव्हा लेखिका म्हणतात की गडी त्यावेळी मजबूत असते. त्यावेळी बापू गुरुजीसुद्धा मनाने पक्के असतात, गडी मजबूत असते. हळूहळू ते वडाचं झाड जे आहे ते पारंब्यान धरायला सुरुवात केलेलं असतं. म्हणजे खऱ्या अर्थानं ती प्रगतीला तिथं सुरुवात झालेली असते. प्रगतीच्या पाऊलखुणा तिथं उमटलेल्या असतात. गुरुजी मग गावात जी शाळा आहे त्या शाळेच्या माध्यमातून म्हणजे पुन्हा व्यायामशाळा सुरू करतात. व्यायामशाळा सुरू केल्यानंतर त्या व्यायामशाळेतले जी काही घडलेले खेळाडू असतात त्यांनी अनेक बक्षिसं म्हणजे ढाली सांगितलेली आहेत, कप, अशी खूपशी बक्षिसं तिथं आणलेली असतात. पण गावात काही अशी लोकं असतात की मला बघ आणि मुजरा कर अशी म्हणणारी, ती मात्र गुरुजींना नेहमी आडकाठी आणत असतात, उचापती करत असतात. गुरुजींच्या प्रत्येक गोष्टीला ती विरोध करत असतात. पण इतर सगळ्यांनी जरी विरोध केला तरी शासन मात्र गुरुजींच्या कार्याची दखल घेतं. शासन गुरुजींचा सत्कार करतं आणि त्यांना बक्षीस देतं. त्यावेळी मात्र तो पैसा, एकही पैसा घरी न नेता त्याच पैशातून गुरुजी वाचनालय सुरू करतात आणि वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न गुरुजींच्याकडून केला जातो. एक वेळात त्यांना बोर्डिंग हा शब्द, ते बोर्डिंग सुरू करतात आणि बोर्डिंग शब्दानुसार त्यांना संपत या नावाचा एक मुलग्याची आठवण होते.
तो संपत्या हा त्यांचा फार लाडका असतो. गुरुजी काही कामानिमित्त अकोल्याला जाणार असतात आणि अकोल्याला जाताना संपत्या त्यांना विरोध करतो. तुम्ही गेलात की 2-4 दिवस येत नाही. पण गुरुजींचं काम असतं आणि गुरुजी जातात. पण गुरुजी जेव्हा परत गावी येतात तेव्हा समजतं की पटकीच्या आजाराने संपत्या मेला. गुरुजींना खूप वाईट वाटतं. गावात जर दवाखाना असता, औषधपाणी झाले असते तर त्याचा जीव वाचला असता आणि मग दवाखाना सुरू करण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. पण तोपर्यंत खूप वेळ झालेला असतो. गुरुजी व्याकुळ होतात. म्हणजे आणि मग त्यावेळी लेखिका म्हणते की गडीप्रमाणे म्हणजे ते हळूहळू आता म्हणजे तुटायला सुरुवात केलेली असते. त्यांची न मानणारी पिढी एक हळूहळू तिथं तयार व्हायला लागलेली असते. त्यामुळे त्यांना दवाखाना किती इच्छा असते तरीसुद्धा तिथं काढता येत नाही. आणि मग गडीची माती हळूहळू निसटायला लागते. त्या पारंब्या ज्या आहेत त्या पारंब्या म्हणजे मातीत रुजायला लागतात. वान नदीला कधीतरी पूर यायला लागतो. आणि तरीही एक असं सांगितलं की अवकाळी पाऊस येतो आणि अवकाळी पावसाने पूर येतो, गडीच्या म्हणजे पायरीला लागतो. पण शेवटी वान नदीच माघार घेते. गुरुजी माघार घेत नाहीत. एक विरोध झाला म्हणून पाठीमागं फिरणं हे त्यांच्या रक्तातच नसतं. गुरुजी आपलं कार्य सततच करत असतात. त्याच्यानंतर मग हळूहळू मग गावात सडक येणार असते. ती सडक येण्यालाही विरोध होतो. ते उचापतखोर जे असतात ती सडक येण्यालाही विरोध करतात. त्यांचं मत असं असतं, सडक आली तर विगीच पिकणारी जमीन पडीक होणार, जे धान्य मिळणार ते धान्य मिळणार नाही आणि आम्हाला जायचं तरी त्या सडकेवरून कुठे आहे, त्यापेक्षा सडक न आलेली बरी. आणि असं म्हणत जे गुरुजी करतील त्या प्रत्येकाला त्यांचा विरोध होत जातो. गुरुजी बोर्डिंगमध्ये इतके रमतात की रात्रंदिवस त्या बोर्डिंगमध्ये राहायला लागतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या घरावर होतो. त्यांचा एकुलता एक मुलगा जे औषधपाणी न झाल्यामुळे म्हणजे निधन पावतो आणि त्यावेळी मात्र गुरुजी पूर्ण खचून जातात. जशी गडीची माती हळूहळू आता लोक उपसायला लागले तशी गुरुजींना सुद्धा हळूहळू आता त्यांचं मन अस्थिर व्हायला लागतं. त्यांना सुद्धा जोराचा विरोध व्हायला लागतो. गावात पोस्ट ऑफिस करायचं असतं. त्यावेळी हे उचापतखोर जे आहेत ते गावात अफवा उठवतात की आपल्याकडे येते ती चिठ्ठी कशाची तर मरणाचीच आणि आपल्याकडून जाते ती चिठ्ठी कशाचीच मरणाचीच. आणि त्यामुळे गुरुजींचे प्रयत्न करून गावात झालेलं पोस्ट वापराविना बंद पडतं. अशा अनेक गोष्टी गुरुजींच्या बाबतीत होतात की ज्या गोष्टींमुळं गुरुजींना जे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्यामध्ये प्रत्येक वेळी म्हणजे विरोध केला जातो. आणि मग ह्या विरोध करत असताना ती वान नदी, ती गढी आणि ते वडाचं झाड हे गुरुजींच्या भोवती प्रत्येक वेळी कुठं ना कुठंतरी रुंजी घालत असतं. त्याच्यानंतर मग हळूहळू त्याच्यात बदल होत जातो. ते झाड मोठं होतं. त्या झाडाच्या पारंब्या ज्या आहेत त्या पारंब्या सुरुवातीला छोट्या दिसत असतात, त्या आता खोड दिसायला लागतं असं लेखिका म्हणतात. म्हणजे काय होतं तर जी जुनी संस्कृती जे मूळ खोड होतं त्याला घसरण लागते आणि दुसरी जी छोटी पारंबी होते असते ती मोठं खोड दिसायला लागतं. म्हणजे नवी पिढी जी आहे ती पिढी त्याच्यामध्ये उतरायला लागते. वान नदीचं पात्रच बदलतं. म्हणजे त्या पिढीचे संस्कार जे आहेत ते संस्कार बदलायला लागतात, पद्धती बदलायला लागतात. हे पात्र दर्शवतं त्याच्यातलं. अशा सगळ्या ह्याच्यात गढी मात्र पावसाळा, उन्हाळा, इतर जे त्रास आहेत त्याच्यातून पूर्णपणे उद्ध्वस्त होते. तिची माती हळूहळू सगळेजण पांढरी माती उपयोगाची आहे म्हणून काढून नेतात आणि त्या गडीच्या जागेवर तिथं एक मोकळं मैदान तयार होतं. इथं गुरुजीसुद्धा पूर्ण थकलेले असतात. गुरुजींचं सुद्धा खच्चीकरण झालेलं असतं. कारण आता गावातली माणसं, मुलं जी आहेत ती तालुक्याला शाळेला जात असतात. गावात सोयच नाही असं म्हणून गावातले लोक शहराकडे वळलेले असतात. गावातला भाजीपाला, फळं शहरात विकली जातात आणि शहरातला पैसा गावाकडे येतो. पण तरीसुद्धा गावातलं दारिद्र्य मात्र संपत नाही. दारिद्र्य तसंच राहतं. आणि मग गुरुजींना वाईट वाटतं की ज्या गावासाठी मी प्रयत्न करत होतो, ज्या गोष्टींसाठी मी प्रयत्न करत होतो, ज्याच्यातून मला गावाचा विकास करायचा होता, हे दारिद्र्य संपवायचं होतं, ते मला संपवता आलं नाही. आणि मग ह्याच एका विचारात म्हणजे त्या सत्काराची वेळ होते तरीसुद्धा गुरुजींचे पाय उचलत नाहीत. गुरुजींना उठावं असं वाटत नाही. पण शेवटचा त्या कार्यक्रमाचा भोंगा होतो तसे गुरुजी उठतात, अंगात सदरा घालतात, डोक्यावर टोपी घालतात,
घसा कोरडा पडलेला असतो, पाणी पितात घटाघटात, तरीसुद्धा ती घोरटे घशाची जी कोरड आहे ती कोरड जात नाही, घसा ओलाच होत नाही. आणि त्या तंद्रीत गुरुजी वावराकडे जातात, म्हणजे शेताकडे जातात. त्या शेताकडे ते जात असताना त्यांचे पाय जड व्हायला लागतात, डोळ्यासमोर अंधारी यायला लागते. आता भोवळ येऊन आपण पडू असं त्यांना वाटायला लागतं. आणि याच अवस्थेत ही कथा संपते. ह्या कथेतून काय शिकायचं आहे, म्हणजे कथाच तिथं भोवळ येते इथंपर्यंतच संपलेली आहे. तर आपला समाज असा आहे की माणसाचे जे मोठेपण आहे ते मोठेपण ज्यावेळी तो माणूस दाखवतो त्यावेळी ते स्वीकारलं जात नाही आणि नंतर त्याचं प्रदर्शन मांडलं जातं. मग त्याचे सत्कार केले जातील, त्याचा गुणगौरव केला जाईल, हे सगळं होतं. पण ज्यावेळी त्याचं कार्य आहे त्या कार्याला विरोध केला जातो. आज प्रत्येक गावात हे घडत आहे. गाव छोटं असो मोठं असो, त्या गावात आज 4 पक्ष असतात. एखाद्याने चांगलं कार्य हाती घेतलं की उरलेले 3 जण त्याला विरोध करतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हेच शिकायचं आहे. विरोध कुणाला करायचा, कशाला करायचा आणि का करायचा, ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली पाहिजेत. आज अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजांबरोबर आपल्याला शिक्षण, आरोग्य ह्या महत्त्वाच्या गरजा आहेत आणि त्या प्रत्येक गावात उपलब्ध झाल्या पाहिजेत. वाचन संस्कृती रुजली पाहिजे आणि इतर सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या गावापर्यंत पोचल्या पाहिजेत. गांधीजी म्हटले होते, खेड्याकडे चला. आज कोरोनाच्या प्रादुर्भावात पुणे, मुंबईसारख्या शहरातील लोक गडे आपला गाव बरा म्हणत गाव गाठत आहेत. तेव्हा गावच जर मोठं झालं, गावाचाच जर विकास झाला तर शहराकडे वळण्याची गरज लागणार नाही आणि गावातलं दारिद्र्य, गावातलं शोषण, शेतकरी हे सगळेच वाचतील. अशा अनेक प्रश्नांची उकल या गडी या कथेच्या माध्यमातून होत आहे. तुमच्यापर्यंत अगदी कमी वेळेत ही कथा मी पोचवण्याचा प्रयत्न केला, कारण गडीसारखी कथा 25-30 मिनिटात संपण्यासारखी नाही. त्यामुळे हा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करते आणि थांबते. धन्यवाद.